Mumbai, the ultimate cosmopolitan dream that nurtures hope and anxiety in its concrete jigsaw of buildings. After being pushed through the crowded fast lanes, the average city man believes that a break or getaway is his birthright. A pristine getaway like Swami Chhatra by Mangarish Estate in Sindhudurg. Chiseled out from the mango district Ratnagiri, Sindhudurg has an identity of its own. This narrow coastal plain is part of the popular Konkan region. I am on National Highway 17 and the drive, it's just breathtaking. We are heading to Kankavli, the nucleus of Sindhudurg. Easily accessible by road, one can also board a train as Kankavli has a station just 4 kilometers away from Swami Chhatra. Swami Chhatra is the dream of architect and set designer Mr. Nitin Nerurkar. Rooted in Sindhudurg, Mr. Nerurkar has built top-of-the-line houses, hotels and offices in cities like Mumbai, Delhi and Goa. He has also pursued his passion for interiors by being a renowned set designer for renowned Marathi plays like Char Divas Premache, Eka Lagnachi Gosht and Locha Zhalare. Having built everyone's dream homes, he thought of building his own in Sindhudurg. The serene and simple environment of his own house has given him inspiration to build more of its kind. Hence, he conceptualized Swami Chhatra. नमस्कार गौतम जी. नमस्ते नमस्ते. कधी आलात? बस अभी कल रात को आया. प्रवास कसा झाला? बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. कसं वाटतं? एकदम छान वाटते ना? अरे बहुत बढ़िया. इतना पोल्यूशन फ्री है, इतना अच्छा मौसम, बहुत अच्छा लग रहा है मुझे. गणेश जी, हाँ बोला. मुझे अब और स्वामी छत्र के बारे में और ज्यादा बताइए कि क्या था, क्या हिस्ट्री थी, क्या हुआ, कैसे आप लोगों ने सोचा ये सब. बरोबर आहे. गेली 10 वर्ष आम्ही मांगरीश तर्फे स्वामी सृष्टी या कॉन्सेप्ट खाली लोकांना एनए प्लॉट्स देत होतो. अच्छा, सिर्फ प्लॉट्स, मतलब आप सिर्फ प्लॉट्स देते थे लोगों को? प्लॉट्स देत होतो घर बांधण्यासाठी. अच्छा, घर बांधने के लिए प्लॉट देते थे. आता लोकांच्या गरजा वाढल्या आहेत आणि लोकांच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. लोकांना असं वाटतं की जसे आपण प्लॉट दिले होते तसं आम्हाला त्याच्यामध्ये कोकणातलं छान घर बांधून पण द्या, ज्याच्यामध्ये आपल्या मुंबई सारख्या मॉडर्न एमिनिटीज असतील त्या. अच्छा, मॉडर्न एमिनिटीज के साथ आप वैसा एक लाइफस्टाइल लोगों को देना चाहते हैं. पण एक फरक आहे गौतम जी. मुंबई आणि गोव्यामध्ये कसं सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं झालेली आहेत, पोल्युशन झालेलं आहे, त्याच्यामध्ये लोक तुम्ही कंटाळलेले आहेत. आम्हाला जरा वेगळं द्यायचं आहे. हा निसर्गाचा समतोल न ढासळता आपल्याला तुमच्या घराच्या सभोवताली झाडांची लागवड करायची आहे, ज्याच्यामध्ये काजू, आंबा, नारळ, पोपळी अशा प्रकारची झाडं असतील, फुलझाडं असतील. तुम्ही मार्केटमधून मुंबईला नेहमीच आंबा वगैरे खरेदी करता, फुलं खरेदी करता, पण तुमच्या घराच्या सभोवतालची जी झाडं असतील त्याची फुलं तोडून ती स्वतःच्या देवाची पूजा करणे, आपल्या झाडाचा एक आंबा काढून तो खाणे, याच्यामध्ये एक वेगळीच मजा असते. आणि हा निसर्ग न डाळवता आम्ही तुम्हाला एक सुंदर असं टिपिकल घर बांधून देणार आहोत आणि यालाच आम्ही नाव दिलंय स्वामी छत्र. अच्छा, ये स्वामी छत्र है. मतलब गार्डन वार्डन के अलावा आप इनको गार्डन वार्डन नहीं देना चाहते, वो कारपेट गार्डन ये ऐसा वैसा, आप उनको झाड़, फूल पौधे यही देना चाहते हैं, नेचर देना चाहते हैं. लाइफस्टाइल यही है कोंकण. बिल्कुल बिल्कुल. अच्छा, ये तो बहुत ही बढ़िया चीज कही आपने. Understanding how hectic the city life can be, Mangarish Estates wishes to give you a chance to rejuvenate in nature's arms by offering you a second home with basic modern amenities. गौतम जी, आता थोडंसं आपण चहा नाश्ता करायचा. कसं आहे, तुम्ही लक्झरी हॉटेलमध्ये नेहमीच चहा नाश्ता करता, पण आमच्या गावामध्ये टपरीमध्ये जे चहा नाश्ता मिळतो ना, अप्रतिम. तुम्ही नेहमी माझी आठवण काढाल. त्याच्यामध्ये घावणे, आंबोळ्या, चहा, त्याच्यावर एक चांगल्या प्रकारची चटणी असते. एवढा स्वाद चांगला असतो ना, आणि असे झाडाखाली आणि अशा टपरीखाली खाण्यात काही वेगळीच मजा असते. हे तुम्हाला लक्झरी हॉटेलमध्ये मजा मिळणार नाही. या तुम्हाला मी चहा नाश्ता इथेच देतो. येणार ना? जी जी बिलकुल. अरे सरपंच साहेब पण इथे. नमस्कार सरपंच साहेब. काय म्हणतात? हे माझे मित्र आले आहेत गौतम मुंबईवरनं. बेटा आमचे सरपंच साहेब आहेत आणि आमचे पंचायत समिती सदस्य आहेत सावंत साहेब म्हणून. तुम्ही गावाला आता झालो हे आलेत नाही ना, गाव दाखवतोय सगळं. हो, आता आला ते चहा नाश्ता वगैरे करून जा. जरूर जरूर. चहा नाश्ता केल्याशिवाय हो हो नक्की नक्की. आइए बैठिए. चलिए. हाँ तो सरपंच जी, मैं आपको पूछना चाह रहा था, क्योंकि अभी मैं नितिन नेरोडकर जी के इधर गया था, स्वामी छत्र बना रहे हैं इधर. तो आपको क्या लगता है कि डेवलपमेंट जिस हिसाब से वो कर रहे हैं इतनी बड़ी स्केल में, आपको लग रहा है कि ऐसी चीज़ कोंकण को और लोगों को प्रभावित करेगी कोंकण? असे प्रकल्प होणं गावात अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. आणि अशा प्रकल्पांमुळे गावचा विकास होईल
आणि त्यामुळे अधिक गावातील लोक येऊन चांगला विकास होण्यात आणि गावच्या विकासात मोठं सहकार्य लागेल. अच्छा. आणि गावचं गाव पण टिकण्यासाठी ज्या तुम्ही म्हणजे कौलारू किंवा आजूबाजू फुफळे नारळ असं होणं अत्यावश्यक असं वाटतं. कारण कसं आलं सध्या की बिल्डिंग आणि कॉन्क्रीटचं सगळं होऊन गाव पण गाव हरवत चाललं आहे आणि सगळं शहरीकरण होत आहे असं वाटतं. त्यामुळे असे प्रोजेक्ट जे होत आहेत ते निश्चितपणाने चांगले आहेत. जी. गौतमजी काय आहे, आमच्या ह्या प्रकल्पांना यांचं चांगलं कॉपरेशन आहे. म्हणजे नेहमी आम्हाला सहकार्य असतं. कुठच्याही कामासाठी ते तत्परतेने येत असतात आणि त्यांनी आम्हाला सांगूनही ठेवलेलं आहे, कुठचंही काम जरी अडलं तर मला बेशक तुम्ही कधीही मला फोन करा, आम्ही ताबडतोब येऊ, आम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारची मदत. आणि ते देतात, नेहमी कोऑपरेशन आपलं आहे त्यांचं. कोऑपरेशन पूरा है. फुल आहे. ये तो बहुत बढ़िया चीज़ है. आणि चांगली गोष्ट आहे कारण त्यांनी एवढा चांगला जे रस्ते पाणी घाला असं आता जेवढे प्रोजेक्ट झाले आहेत त्यांना असं चांगल्या सुविधा दिलेल्या नाहीत. आणि निश्चितपणे त्यांनी जो प्रोजेक्ट उभारला तो चांगला आहे. त्यांना जे जे सहकार्य हवेल गावात म्हणा किंवा ग्रामपंचायत म्हणा किंवा अन्य कोणतेही ते आम्ही त्यांना सांगितलं की निश्चितपणाने करू म्हणून. चलो बढ़िया है. तो मतलब कोई प्रॉब्लम नहीं, कुछ नहीं, कोई बांध नहीं, कुछ नहीं. सगळ्या ज्या गोष्टी आपण करतो ते सगळ्या कायदेशीर करतो. अच्छा. सगळं कायद्याची पळवाट आपण कुठेही ठेवत नाही. जे काय आहे ते कायद्यामध्ये करायचं, लोकांना चांगलं द्यायचं. रात्री सुंदर अशी झोप आली पाहिजे, घर घेणाऱ्याला पण चांगली झोप आली पाहिजे, त्याला घरघर असता कामा नये आणि घर देण्याला पण घरघर असता नाही. असे सुंदर प्रकल्प आम्हाला सगळे चांगली लोक मिळाले आहेत, चांगले गावकरी मिळाले आहेत, चांगलं वातावरण मिळालेलं आहे. त्याचा आम्ही चांगल्या प्रकारे उपयोग करून घेणार आहोत आणि म्हणून आम्ही त्याला नाव दिलं आहे स्वामी छत्र. याचं सगळे स्वामींचे आशीर्वाद. अगर मैं यहाँ पे अभी घर खरीदूं स्वामी छत्र में तो मुझे ऐसा कोई प्रॉब्लम आने वाला नहीं है. कोई भी लोगों से, यहाँ के किसी भी जन से मुझे प्रॉब्लम नहीं आएगा या मुझे कोई ऐसा प्रॉब्लम नहीं होगा कि मैंने कुछ गलत खरीदा है या ऐसा कुछ किया. नाही असं होणार नाही कारण या गावातील जी सगळी माणसं आहेत ते सगळे सहकार्य करणारे आहेत आणि असे जे प्रोजेक्ट होतात किंवा ते निश्चितपणे त्यांच्या पाठीशी राहतात. त्यामुळे काही प्रॉब्लेम होणार नाही असं वाटत नाही. आणि त्यांनी जो त्या सुरुवातीला ज्यावेळी आले आमच्याजवळ त्यांनी सांगितलं की असं आम्ही करतोय म्हणून, तर आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलं आणि जे गावातल्या लोकांचं असेल किंवा अन्य कोणाचं असेल आम्ही सहकार्य करून त्यांना सांगितलेलं आहे. तो सब मतलब सब लीगल फॉर्मेलिटीज सब क्लियर है और सब बराबर है. ये तो बहुत ही बढ़िया है क्योंकि जैसे ही मैं ये जगह आया मैंने यहाँ का पूरा वातावरण देखा. मुझे तो बहुत भाया ये जगह, बहुत अच्छी लगी. कणकोली कसं आहे कणकोली भालचंद्र महाराजांच्या पथस्पर्शाने पुण्यात झालेली पावनभूमी आहे आणि त्याच्यात म्हणजे कणकोली शहरालगत हा गाव असल्यामुळे विस्तार, लोकसंख्या आणि डेव्हलपमेंट जास्त आहे. आणि ह्या डेव्हलपमेंटमध्ये त्यांनी जो प्रोजेक्ट घातला तो निश्चित चांगला आहे आणि त्याचा फायदा निश्चित त्यांनाही होईल आणि ह्या गावाला होईल आणि आमच्या गावाचंही नाव चांगलं होईल. थैंक यू. चला येऊ मी, बरंच काम आहे. ये जो आपने खिलाया ना अभी आंबोड़ी, बहुत बढ़िया था, बहुत बढ़िया. आपसे मिलके इतना अच्छा लगा, आपका कोऑपरेशन इतना अच्छा लगा. मैं तो चाहता हूँ कि मैं यहाँ पे बार बार आऊँ. आता आलात तर फिरून जा गाव आमचा. जरूर. पुन्हा आलात तर असंच येत जा आणि भेटून जा. आंबोळे असंच खात घ्या. बिल्कुल बिल्कुल बिल्कुल. थैंक यू थैंक यू थैंक यू. चलो ठीक है, मैं आपको मिलता हूँ. हाँ, लेकिन खाना खाने को आना. हाँ, मैं जरा घूम फिर लेता हूँ दुपारी. ना. हा, गावात सगळं फिरा आणि दुपारी जेवायला आपल्या घरी यायचं, हॉटेलमध्ये जेवायचं नाही. ठीक आहे. ओके, मी जरा साईटवर जरा जाऊन. हाँ हाँ, आप जाइए, ओके? काम कीजिए. चलो बाय. चलो बाय बाय बाय. The warmth and the hospitality that I have received from the people of Kankavli just makes me say that the spirit of Kankavli lies in its small temples, dramatic culture, simple meals, and an effortless way of life. Minimalistic yet wholesome. This is the essence of a Swami Chhatra property. And also remember, to attain a peaceful lifestyle, we need to preserve our basics. A cluster of 17 homes with coconut, betel nut and banana tree plantations. A kitchen garden will also be incorporated in every house so that you can stay healthy by consuming and growing your own vegetables.
competing with the Kerala backwaters, these backwaters are situated right in the middle of dense forests. And let me tell you, it's the most amazing and the most beautiful experience of my life. I wonder why one should go all the way to Goa where one can experience a virgin paradise-like beach here, close to Mangarish Estate's Swami Chhatra. The water is crystal clear and I can sit here just gaping at the horizon. Dash Avatar is not just the local Nautanki that talks about the 10 avatars of Lord Vishnu, but also gets the entire village into a festive mood where more than 100 people come under one roof and enjoy the Nautanki from the youngest member to the oldest of them all. Thank you Mangarish Estates for giving me this experience. Swami Chhatra is not just a property, it is a way of life. So stop existing in the city and start living with nature.